नमस्कार मंडळी, गवारीची रस्सा भाजी चमचमीत आणि झणझणीत बनवण्यासाठी इथं मी एका कढईमध्ये ब्राऊन कलर होईपर्यंत सुकं खोबरं भाजून घेत आहे। त्याच्यामध्येच मी कांदा, टोमॅटो आणि लसणाच्या पाकळ्या घालून भाजून घेतलेला आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये गवार भाजून घ्यायची आहे। जास्त डाग पडू न देता भाजून घ्यायची आहे गवार आपल्याला। आणि त्याच कढईमध्ये आता 1-2 पळ्याचे तेल घालून जिरं, मोहरी, कढीपत्त्याचे पानं घालून वाटलेली पेस्ट याच्यामध्ये टाकून तेल फुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत। लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि काळं तिखट टाकून परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिट। आणि याच्यामध्ये आता गवार टाकून घ्यायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आहे। जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता याच्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं आपल्याला